एकदा अशी चविष्ट मशरूम बिर्याणी नक्की करून पहा. पोट भरेल पण मन भरणार नाही. चला तर आज आपण बनवूया गरमागरम मशरूम बिर्याणी. इथे मी 2 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे. बासमती राईसचा वास छान येतो आणि बिर्याणी मोकळी आणि सुटसुटीत बनते. म्हणून आपण इथे बासमती तांदळाचा वापर करूयात. तांदूळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे त्यातला स्टार्च व्यवस्थित निघून जाईल. आता पूर्ण पाणी काढून आपण तांदूळ अर्धा तास झाकण बंद करून ठेवूया. आता आपण मशरूम बिर्याणीसाठी काय काय साहित्य लागतंय ते पाहूया. 2 कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत. 2 चमचे लसणाची पेस्ट घेतलेली आहे. 1 इंच आल्याचे तुकडे घेऊया. 3 हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या कापून मधून घेतलेल्या आहेत. 1 मूठभर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊया. 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत. आपल्या आवडीप्रमाणे आपण मशरूम लहान मोठे कट करून घेऊया. आता आपण गॅसवर कढई ठेवूया. कढईमध्ये 3 पळी तेल घालूया. गॅसची फ्लेम लोवरच आहे. सर्वात आधी पाव चमचा जिरं घालू. जिरं छान फुलून आलं की यामध्ये आपण 1 चक्री फूल घालूया. 1 ते 2 इंच दालचिनी घालूया. 3 ते 4 लवंगा घालू. 3 ते 4 काळी मिरी घालूया. लो फ्लेमवर मंद आचेवर खडे मसाले 4 ते 5 सेकंद तेलावर परतवून घेऊ. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालू. 4 ते 5 तमालपत्र घालूया. खडे मसाले 1 मिनिट तेलावर परतवून घेऊ. आता 2 चमचे लसूण पेस्ट घालूया. 1 इंच आल्याचा तुकडा घालू. 3 फोडलेल्या तीन हिरव्या वेलची अशा फोडून घालूया. त्यामुळे बिर्याणीला खूप छान सुगंध येईल. उभे चिरलेले कांदे घालूयात. आता कांदा चांगला तेलावर लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊया. यामध्ये छोटा पाव चमचा मीठ घालू, म्हणजे कांद्याला छान मिठाचा स्वाद येतो आणि कांदा चांगला परतला जातो. गॅसची फ्लेम लोवरच आहे. आता यामध्ये आपण मशरूमचे तुकडे कढईमध्ये सोडूया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करूया. मशरूम जसं जसं शिजेल तसं तसं ते पाणी सोडतं. आता यामध्ये पाव चमचा हळद घालूया. 1 चमचा धने पावडर घालूया. 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालूया आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घालूया. तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. सर्व मसाले लो फ्लेममध्येच फ्राय करून घेऊया, नाहीतर ते डायरेक्ट करपून जातात आणि मग बिर्याणीची चव बिघडते. मशरूम छान मंद आचेवर मसाल्यांमध्ये शिजत आहेत. खूप छान सुगंध येत आहे. आणखी 4 ते 5 मिनिट मशरूम व्यवस्थित शिजवून घेऊया. मशरूम व्यवस्थित शिजले की नाही हे आपण आधी चेक करूयात आणि शिजल्याच्या नंतरच आपण यामध्ये 1 कप पाणी घालू. सगळं व्यवस्थित मिक्स करू परत एकदा आणि गॅसची फ्लेम लोच आहे. आणि आता आपण 1 कप यामध्ये दही घालूया. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची, नाहीतर दही फुटेल. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. आता 70% भाजी आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊया आणि उरलेला 30% मशरूम मसाला कढईमध्येच ठेवूया. आता या कढईतल्या मसाल्यात आपण भिजवलेला बासमती तांदूळ घालूया. मसाल्यामध्ये तांदूळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 1 वाटी तांदळाला 1 वाटी आणि थोडंसं जास्त म्हणजे 1.25 वाटी पाणी वापरूया. मीठ व्यवस्थित झालं की नाही हे चेक करूया.
जर आपण दोन कप तांदूळ वापरला आहे तर त्याच्याप्रमाणे आणखी 2.5 कप असं पाणी घालूया. आता मीठ व्यवस्थित झालंय की नाही हे एकदा चेक करूया आणि गरज लागली तर चवीनुसार मीठ घालूया. आता वरून 1 चमचा साजूक तूप घालूया. सगळं व्यवस्थित मिक्स करू आणि 7 ते 8 मिनिट मीडियम फ्लेमवर झाकण बंद ठेवून तांदूळ शिजवून घेऊया. तांदूळ शिजवून घेत असताना मध्ये मध्ये 2 ते 3 वेळा आपण हलवून घेऊया, म्हणजे भात कढईला खाली लागणार नाही. भातातलं पाणी आटत आलं आणि खूप कमी पाणी जेव्हा भातामध्ये शिल्लक राहिलं असेल त्यावेळेला आपण भात शिजला आहे की नाही हे एकदा चेक करूया. जवळजवळ 70 ते 80% जर आपल्याला लक्षात आलं की भात शिजत आलेला आहे आता, त्यावेळेला आपण गॅस बंद करूया आणि कढईवर झाकण बंदच ठेवून पुढचे 4 ते 5 मिनिट फक्त वाफेवरच उरलेला जो भात आहे तो व्यवस्थित शिजून जातो. 4 ते 5 मिनिटांनंतर जेव्हा आपण झाकण काढून पाहतो तेव्हा भात व्यवस्थित शिजलेला आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. बासमती राईस, देशी तूप, खडे मसाले, खूप छान सुगंध पसरलेला आहे. आता प्लेटमध्ये आपण गरमागरम बिर्याणी राईस सर्व करूयात आणि मशरूम मसाला जो आपण बनवलेला आहे तो आपण वरून घालूया. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. गरमागरम वाफाळती मशरूम बिर्याणी तयार आहे. आवडली ना रेसिपी? मग नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आणखी एका नवीन रेसिपीसोबत.